म्हणजे निलंगा हे शहरच मला वाटलं नाही। मी जेव्हा प्रत्येक प्रभागामध्ये फिरले, जवळपास आता आमचा शेवटचा प्रभाग आहे। आत्ताच आम्ही इनामवाडी वडरवाडा करून आलो आणि आता या लांबूटचे पेट्रोल पंप पर्यंत जातोय। मला एकाही शहरामध्ये एकाही वार्डामध्ये रस्ता चांगला दिसला नाही। रस्ते आहेत का खड्डे आहेत तेच कळत नाही। बऱ्याच वेळा ठेचा लागतायत, अशी परिस्थिती शहराची। खरं तर इथं पालकमंत्री होते, मुख्यमंत्री होते, पण मला याला शहरच म्हणावं का हा मला प्रश्न पडलाय। अशी दयनीय अवस्था या निलंगा शहराची असं माझं मत आहे। खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांच्या आघाडीच्या मार्फत आम्ही लिंबन महाराजासारखा अतिशय सात्विक, प्रामाणिक, निस्वार्थी आणि समाजसेवी उमेदवार दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारापेक्षा, काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा लाखो पटींनी आमचा उमेदवार चांगला आहे असं माझंच मत नाही, तर आम्ही घरोघर जेव्हा जातो ते लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की लिंबन महाराज रेशमे हे 100% निवडून येतील असं मला वाटायला लागलंय लोकांचा प्रतिसाद बघून। तर ही परिस्थिती आहे की मतदानात आमच्या या सगळ्यात येणाऱ्या 2 तारखेला आपण मशाल या चिन्हावरती मतदान करावं आणि प्रचंड मतांनी या निलंग्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल हाती घेतलेली आहे। उद्धवजींनी जसं कोरोना काळात काम केलं तसंच महाराज सुद्धा करतील, याच्यात मला कुठलीही साशंकता नाहीये। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना निलंगा नगरवासियांना, इथल्या मतदार बंधू भगिनींना मी ही विनंती करते की आपण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवारांची आमची आघाडी आहे, तर मशालीला मतदान करावं आणि आमचे जे नगरसेवक तुतारीवरती मनुष्याने तुतारी घेतलेला मनुष्य आहे त्याच्यावरती मतदान करून आमच्या विकास आघाडीला बहुमताने निवडून द्यावं एवढी मी विनंती करते।